स्वागत आहे आपल्या मन्नू ब्लॉग्समध्ये. तर आज तारीख आहे 9 ऑगस्ट 2026 आणि परेल नगरी मधला आज पहिला आगमन आहे म्हणजे परेलचा विघ्नहर्ता. तर चला बघूया आजचा परेलचा विघ्नहर्ता कसा लुक घेऊन येतोय, नवीन लुक तो पण. तर आजच्या ब्लॉग मध्ये बनून राहा एंड पर्यंत आणि शेवटपर्यंत बनून राहा. तर चला जाऊया फटाफट परेल वर्कशॉप कडे आणि छोटीशी कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. आणि अजून बाप्पाचे आगमन होणार आहे ते पण आम्ही कव्हर करून दाखवू तुम्हाला. तर चला जाऊया. तर मित्रांनो, पहिला आगमन वलसडण्याचा विघ्नहर्ताचा आहे आणि आता आपण त्या साईडला जाऊन तुम्हाला मूर्ती दाखवू. तर आपण लेफ्ट राईट साईडला उभे होतो. तर आता जाऊया फ्रंट साईडला आणि फ्रंट साईडने मूर्ती दाखवतो. चला. मित्रांनो, आता बाप्पाची मूर्ती आलेली आहे, जे की तुम्ही इकडे बघू शकतात आणि बाप्पाची मूर्ती खूप सुंदर वाटते. तर तुम्हाला आता दाखवतो. आता प्रभाग आता खाली गेलाय पाठचावाला. तो आता मूर्ती बघा. सो आता आपण क्लोजअपनी तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया क्लोजअप कडे. बाप्पाची मूर्ती आता तिकडे आहे, वेगळ्या आता समोर जायची कोशिश करूया. आणि खूप सुंदरशी मूर्ती आहे. आता मूर्ती आता खालून चाललेली आहे आणि आता आपण इकडनं डायरेक्ट परत एकदा परेल वर्कशॉपकडे जाऊया. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण बघितलं वलसडण्याचा विघ्नहर्ता. आता आपण बघूया की कुठचं आगमन होते, या किंवा गणेश संकुलमधनं होणार, या किंवा अरुणदादा त्याच्या वर्कशॉपमधनं होणार आहे. तो आपण जाऊया फटाफट तिकडे आणि कुठच्या वर्कशॉपमधनं कुठचं आगमन होणार आहे ते आपण नक्की तुम्हाला सांगू. तर आपल्यासोबत बनून राहा. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, इंद्रनगरचा राजा आता हा येतोय समोरून, जो की हायवेवरती आहे आणि आता आपण जाऊन कव्हर करूया. हां, तर आता आपण जाऊया फटाफट आणि निघालेला ऑलमोस्ट आपण आता विघ्नहर्ताच्या इकडे होतो, जो की तुम्ही लोकांनी बघितला. तर आता इकडनं जाऊया फटाफट. इंद्रनगरचा राजा आपण तुम्हाला कॅप्चर करून दाखवूया. सो चला जाऊया आणि बोला गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, फायनली आता बाप्पाची मूर्ती आलेली आहे पुढे, जे की इंद्रनगरचा राजा इकडे तुम्ही जर्सी बघू शकता, पिंक कलरची आहे आणि हा जे झेंडा आहे तो खूप सुंदर वाटतंय. सो बाप्पाची मूर्ती पण खूप सुंदरशी आहे, तुम्ही बघू शकता तिकडे. आता पुढे येते आहे हळूहळू. आवाज येत आहे की नाही माहीत नाही मला. बाकीचा आता प्रभाग तर बघू शकता, किती मोठा प्रभाग आहे आणि खूप सुंदरशी मूर्ती आहे. सो आता पुढे जाऊया, पुढे जाऊन कॅप्चर करूया. सो बघा मित्रांनो, खूप सुंदरशी मूर्ती आहे, जो की म्हणजे एकदम खूपच. आणि पब्लिकचा क्राऊड इथे तुम्ही बघू शकता, पूर्ण तिथपर्यंत पब्लिकचा क्राऊड आहे. सो आता आपण जाऊया फटाफट पुढे परत एकदा आणि एक शॉट घेऊया. तर चला. बाकीचे ट्रॅफिक जाम तर पाठी बघू शकतात. आणि आता आपण इकडे आपल्याला लास्टपर्यंत हे करूया, जो की खूप सुंदर मूर्ती होती. प्रभाग पण खूप सुंदर होता. आता आपण जाऊया अरुणदादाच्या वर्कशॉपकडे. सो बघूया आता काय कसं काय ते. एकदा लास्ट शॉट आपण दाखवतो तुम्हाला. तर चला जाऊया. तर मित्रांनो, अशा एक शॉटसाठी आपल्याला धावायला लागतं अशा प्रकारचं, जो की तुम्ही इकडे बघू शकता. आणि आता धावूया आपण आणि एक फोटो काढूया.
जे की आपण शॉर्टसाठी पण काढे व्हिडिओ, एक फोटो काढूया आणि इकडनं घुसूया एवढी शकत तर मित्रांनो, आता इंद्रनगरचा राजाची मूर्ती पण खूप सुंदर होती, जी की आगमन तुम्ही लोकांनी बघितलं. आता आपण जाऊया डायरेक्ट अरुणरायाच्या वर्कशॉपकडे. तिकडनं 2 आगमन निघणार आहे, एक आहे बावड्याचा राजा आणि दुसरा आहे बावड्याचा सम्राट. तो चला जाऊया फटाफट आणि तिकडे जाऊन बघूया. बाकीची गर्दी तर आता पब्लिक पण आरती तिकडेच चाललेली आहे आणि अर्धा क्राऊडच्या पाठीमागे अजून गणपतीकडे. तर आपण ही चांगल्या क्लिप घेतल्या आहे, जो की तुम्ही लोकांनी बघितली असणार. तर जाऊया डायरेक्ट वर्कशॉपकडे आणि वर्कशॉपकडे जाऊन भेटू आणि बोला गणपती. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय अरुणदादा वर्कशॉपच्या इकडे, जे की आता गल्लीतच आहे आपण. सो आता आपण जाऊया आणि हा फर्स्ट आगमन असणार आहे अरुणदादाच्या वर्कशॉपमधनं, जे की आता जल्लोष बघायला भेटणार आहे कुठचा तरी. आता बघूया मूर्ती कशी काय असणार. मी तर खूप एक्सायटेड आहे, बाकीचे पण एक्सायटेड आहे. सो आता पब्लिक अर्धी आता बाहेरच आहे, एंट्री अलाउड नाही आतमध्ये. पण आता आपण बघूया, जशी मूर्ती आहे ना तसे चांगले चांगले क्लिप्स घ्यायचे. आणि समोर मंथन बसलं आहे आणि तिकडे तेजस आहे. सो हरिओमबाई पण तिकडे चाललेलं आहे. तर आता आपण जाऊया. आणि परेल वर्कशॉपमधनं एकच आगमन होता आज, एक नाही म्हणजे दुसरा आगमन आहे तो विघ्नहर्ता परेलचा, जो की संध्याकाळी निघणार आहे 4 वाजता, जे की 5 वाजतील. आणि गणेश संकुलमधनं एक आगमन होता आज, इंद्रनगरचा राजा. सो आता आपण अरुणदादाच्या वर्कशॉपकडे बघूया. चला. तर मित्रांनो, आता आपण होतो अरुणदादाच्या वर्कशॉपच्या इकडे. पण आता तिकडे 2 मूर्तीसाठी टाईम लागणार आहे. एक मूर्ती रेडी आहे आणि दुसरी मूर्तीचं काम चालू आहे. पण आगमनसाठी दोन्ही एकत्र निघणार आहे, तर मग लेट होणार आहे. सो आता आपण चालू आहे परेलच्या विघ्नाच्या अर्थाच्या इकडे, जो की परेल वर्कशॉपच्या इकडे. सो आता बघूया परेलच्या विघ्नार्थ किती वाजता निघतं. आता 4चं टायमिंग दिलेलं. तो जाऊया फटाफट आणि तिकडे जाऊन भेटूया. मित्रांनो, त्या साईडला परेलच्या विघ्नार्थाचा बँजो सेटअप लावलेला आहे, तिकडे तुम्ही बघू शकता. आणि आता परेल वर्कशॉपवरती पडदा लावलेला तर बघूया. सो मी बोलत होतो की इथे परेल वर्कशॉपच्या गेटच्या बाहेर इथे पडदा लावलेला आहे. आणि आता आपल्या न्यूज आतमध्ये माहिती पडलं की आतमध्ये आता आरती चालू आहे. सो लवकर पप्पा बाहेर येणारच आहे गेटवरती. सो वेट करूया, किती टाईम लागतं बघूया.
मित्रांनो फायनली तो मोमेंटम आलाय जो की आता पर्यंत विघ्नहर्ता बाहेर आलेला आणि ते बँजो असेल जो की तुम्ही इकडे बघू शकता. मित्रांनो आता आपण ब्रिजवरती आलो आहे आणि परेलमधला हा फर्स्ट मुवमेंट आहे जो की पब्लिकचा क्राऊड तुम्ही बघू शकतात. इतका क्राऊड आहे आणि पब्लिक सगळे नाचतात आहे. सो खूप आनंदी वाटते हा फर्स्ट आगमन बघून जो की परेलचा विघ्नहर्ताचा. आता आपण ब्रिजवरनं एक शूट घेऊया बाप्पाचा आणि बघूया कसा काय येतोय. चला बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो परेलचा विघ्नहर्ता आता तिकडे गेला. आता आपण आता चाललो अरुंधते दत्तेच्या वर्कशॉपकडे. बघूया काय अपडेट आहे ते. जर मूर्ती लवकर निघत असतात आपण तुम्हाला अपडेट देऊ. नाही तर मग आपण अरुंधच्या इकडे आपण गल्लीतच बसलोय जे की मगाशी बसलेलो. सो की आता अजून पण काम चालूच आहे मूर्तीचं. सो आता बघूया किती टाईम लागतं. आताशी 5 वाजता आहे आणि परेलचा विघ्नहर्ता गेला पुढे जे की आता पुणेरीचा आवाज येत असणार तुम्हाला लोकांना. सो खूप मजा आली जे की परेलच्या विघ्नहर्ताच्या याला आणि परफेक्ट 4चा टायमिंग दिले त्याच टायमाला काढला त्या लोकांनी. सो बघूया आता किती टाईम आता लागतं आहे. 2 आगमन आहेत. जर आपल्याला भेटलं तर ठीक आहे नाहीतर मग बघूया. मग अपडेट देत राहू ब्लॉगमध्ये बनून राहा. बोला गणपती बाप्पा मोरया. फायनली किती तास किंमत 2 वाजल्यापासून आपण थांबलेलो. सो आता संध्याकाळचे वाजता मित्रांनो 6 आणि फायनली बाप्पाची मूर्ती समोरून येते आहे जे की एंट्री करते. ठीक आहे तर आता आपण दाखवूया तुम्हाला. सो मित्रांनो ही जी मूर्ती आहे ती कोल्हापूर उत्तरचा राजा आहे आणि मूर्ती आता येतेच आहे जे की थांबली आहे तिकडे. सो आपण बघूया आता कधी येते ती.
मित्रांनो, आता ही आहे बावड्याच्या राजाचा सम्राट, जो की खूप सुंदरशी मूर्ती आहे. आणि पप्पाला आता ट्रकवरती बसवतात आहे, जे की इकडे तुम्ही बघू शकता. लांबूनच आपण दाखवतो तुम्हाला, सो तुम्ही बघा. बाकीचा बावड्याचा सम्राट बोलला तर म्हणजे खूप सुंदरपैकी बनवलं आहे. आपला दादा अरुण दत्त दादा दिसत तर नाही ह्याच्यावरती ट्रॉलीवरती. आता बघूया, आता इकडनं जाणार. आणि हा लास्ट आगमन आहे आणि हा दुसरा आगमन अरुण दादाच्या वर्कशॉपमधनं, जो की फर्स्ट आगमन तुम्ही लोकांनी तो वाला बघितला, कोल्हापूरचा राजा. सो आणि खाली चिखल तर तिकडे तुम्ही दिसत असणार. सो आता आपण क्लिप्स टाकूया, क्लिप बघूया आणि क्लिप तुम्हाला देतो, तर बघत राहा. आता चला, बोला गणपती बाप्पा मोरया. सो आता मूर्ती आता बसवलेली आहे गाडीवरती, थोडीशी बाकी आहे फक्त. आणि बाप्पाची मूर्ती म्हणजे खूपच सुंदर वाटते. खूप वेट केला 2 मूर्तीच्या आगमनासाठी. बाकीचं आता बघूया कसं काय. आणि खाली चिखल तर तुम्ही बघितलंच, जो की खूप चिखल आहे. सो आता फायनली आतमध्ये आलेली आहे मूर्ती. बाकीचा जो प्रभाग आहे ना, त्याला प्रभागाला कलर खूप सुंदर गेलेला आहे. सो आय थिंक सो हा मला वाटतं हा फेस सिग्नेचरवाला आहे. सो विचारून बघूया कसं काय आहे. आणि पुढे येऊ द्या. बाकीचं आता संध्याकाळचे वाजतात आहे 6:30. आवाज येते की नाही येते माहीत नाही. सो आता बघूया, तर चला. सो मित्रांनो, फायनली परेलचा विघ्नहर्ता हा लास्ट गेट आहे आणि परेलचा विघ्नहर्ता येतोच आहे, जे की तिकडे तुम्हाला समोर दिसत असणार. सो खूप मजा आली. आणि इकडे तुम्ही बघू शकता परेलचा विघ्नहर्ता 9 ऑगस्ट. सो आजचा ब्लॉग तुम्हा लोकांना कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग आपण सगळे आगमन कव्हर केले, तर खूप मजा आली. आणि अशाच ब्लॉगसाठी सपोर्ट करायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटा एक मस्त ब्लॉग मिळेल, तोपर्यंत बाय. आणि छोटीशी कमेंट करा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भेटा एक मस्त ब्लॉग.